नमस्कार. कसे बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता. हे बघा, आज आहे हिरोडे साहेबांचा वाढदिवस आणि आपल्याला बनवायची आहे त्यांच्या समाधानासाठी म्हणा की त्यांना चांगलं वाटेल याच्यासाठी म्हणा. ते खूप आजारी असतात, खूप चिडचिड करतात. तर आपल्याला बनवायची हे पावभाजी. पावभाजी घरातल्या घरात बनवायची आहे आणि आजूबाजूच्या पोरांना यांना द्यायची आहे खायला. तर माझे नातू काही आले नाही भुसावळवरून, येतील संध्याकाळपर्यंत, काय माहिती ते माहिती नाही मला. पण मग मी त्याच्यासाठी काय केलंय माहिती आहे का? हे बघा, हे कुकर ठेवलंय. या कुकरमध्ये तेल टाकलं आणि हे गोबी बटाटे कापून घेतले, धुवून घेतले. हे वाटाणे पण धुवून घेतले आणि हे बघा, ही शिमला मिरची आहे, हे टमाटे आहे, हे पत्ता गोबी आहे, हे बीट आहे आणि हे गाजर आहे. हा कांदा कापून घेतला आणि या मसाल्याच्या पुढे हा कोणता मसाला आहे? पावभाजी मसाला आहे. तर आपल्याला बनवायची पावभाजी. तर मी हे कांदे कापून घेतले, छोटे छोटे 4 कांदे. आता मी या तेलामध्ये टाकते. हे कांदे छान उजवू आता आपण मस्त लाल. आणि नंतर मग आपण हे मसाला टाकू. हे लाल तिखट आहे, हा मसाला आहे आणि हा पण मसाला आहे. हे अद्रक लसूण पेस्ट आहे आणि हळद मसाला आपण टाकू नंतर होऊ द्या याला. हा कांदा थोडाफार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये हे अद्रक लसूणचं पेस्ट टाकू आणि कांद्यासोबत त्याला पण उजवू छान. त्याच्यामध्ये आपण हा मसाला टाकून देऊ. हे बघा, हा घरचा मसाला आहे. हे बघा, पूर्ण मसाला टाकून देऊ. हे लाल तिखट आणि हळद. हे बघा, 4 चमचे हळद टाकली मी. हा चमचा खूप छोटा आहे. आणि आता आपण हे मसाला उडू चांगला. आता आपण याच्यामध्ये या भाज्या टाकून घेऊ. हे बघा, टाकेपर्यंत हा मसाला खाली लागून जाईल म्हणून याच्यात पाणी टाकू. आता तो खाली लागणार नाही. आता या भाज्या टाकून घेऊ. गोबी बटाटे टाकले आपण. हे बीट टाकू. टमाटे टाकू. शिमला मिरची पण टाकू. सगळं टाकून घेऊ आता. सगळं टाकून दिलं मी. वाटाणे राहिले, हे वाटाणे पण टाकून देऊ. हे बघा, आणि आता याला हलवून घेऊ. हे 4 ग्लास पाणी मी गरम करायला ठेवते याच्यामध्ये टाक्यासाठी. आता गरम करायला ठेवते आणि हे नंतर एकजीव कर. हे बघा, याच्यात आपण हे धन्याचं कूट आहे, हे धन्याचं कूट टाकू. आणि हा पावभाजी मसाला आहे, आपण याच्यात टाकून देऊ. हे बघा, हे सगळं एकजीव केलंय होतं मी अगोदर. आता परत हा मसाला टाकला. आता याच्यात मीठ पण टाकायचं. मीठ पण टाकून देऊ. हे बघा, मला चमच्याने अंदाज येणार नाही एवढ्या भाजीचा,
म्हणून मी हाताने मीठ टाकते. हे बघा, आता मीठ पण टाकलं, मीठ हळद सगळं टाकलेलं आहे. टाकून घेऊ आपण. आता याच्यात 4 ग्लास पाणी मी दुसरीकडे गरम केलंय. आता याला छान एकजीव करून घेऊ. मस्त एकजीव झालेला आहे. आता याला झाकण लावू आपण. मला केव्हाही कुकर लावायला लागली का अशी सवय आहे मला. मी असं सिटी आरपार दिसल्याशिवाय मी कुकरचं झाकण लावत नाही. हे तुम्हाला पण माहिती असेल अगोदर. म्हणजे मी जेव्हा बी कुकर लावते हे बघा, झाकण लागलं कुकरचं. आता शिट्टी लावते आणि आता मस्त शिजू देऊ आपण. याले 4-5 शिट्ट्या घेऊ आणि नंतर परत तुम्हाला दाखवते 4 शिट्ट्या झाल्यावर. हे बघा, आपली पावभाजी तयार आहे. हे बघा, मी कुकर लावला होता आणि ही पावभाजी तयार झालेली आहे. हे बघा, मस्त. आता मी याच्यामध्ये काढून घेते पावभाजी. हे बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला ही पावभाजी करून दाखवलेली आहे आणि ही खूपच छान झालेली आहे. असे मी हिरोडे साहेबांच्या बर्थडे निमित्तानं हे आजूबाजूच्या पोरांना आणि आम्ही सुद्धा, माझे नातू सुद्धा येत आहे. आणि ही जर पावभाजी तुम्हाला आवडली असेल, कोणाकोणाला आवडली सांगा बरं का. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्यांना आवडली असेल पाव आणि भाजी त्यांनी लाईक, सबस्क्राईब, शेअर करायचं बरं का.